आज आपण हे ड्रॉ करणार आहोत, हा पार्ट. त्या अगोदर तुम्हाला इथे काय काय दिसतंय की इथे एक रेक्टँगल दिसतो ज्याची लेंथ 100 आहे आणि ज्याची विड्थ 60 आहे. ओके, 100/60 एक आपण रेक्टँगल ड्रॉ करणार. त्यानंतर आपण इथे एक सर्कल ड्रॉ करणार आणि त्या अगोदर इथे एक आपल्याला फिलेट दिसतोय, सॉरी चाम्फर फिलेट दिसतोय. तो फिलेट इथे ड्रॉ करायचा, त्याची रेडियस आहे 24. ओके, एवढं आधी ड्रॉ करू. प्लेन सिलेक्ट करा, सेंटर रेक्टँगल. सेंटर रेक्टँगल त्याला एक्सट्रूड करा. एक्सट्रूड किती करणार? 12 करणार. हे 12 झालं. नंतर आपण ह्याला फिलेट ड्रॉ करणार. त्यासाठी 2 कॉर्नर सिलेक्ट करायचं, हे एक आणि हा एक. त्याला रेडियस सेट करायचे 24 आणि टिक केली. त्यानंतर ह्याच फिलेटचा रेडियसच्या रिस्पेक्टिव्ह आपल्याला एक सर्कल ड्रॉ करायचा आहे. त्यासाठी आपण प्लेन सिलेक्ट करणार. त्यानंतर सर्कल होणार, सर्कल ड्रॉ केला ज्याची रेडियस आहे 12, ज्याचा डायमेन्शन आहे 12. सोबत आपण सेम इथे ड्रॉ करू. तर मिरर करूया. पिक्चर एक्सट्रूड कट सॉल्व झालं आहे. त्यानंतर आपल्याला हा पार्ट ड्रॉ करायचा आहे. त्याने तुम्हाला काय दिसतंय, एक सर्कल दिसतोय ज्याचे रेडियस आहे 48 आणि जो ह्या बेस पासून कितीच्या अंतरावर आहे, 85च्या. सो आपण ते आधी ड्रॉ करून घेऊया. बस बॅक साईडला क्लिक करू, सर्कल कमांड आणि सेंटर लाईन ड्रॉ करू. सॉरी, एक सेंटर लाईन ड्रॉ करूया ज्याची आपण लेंथ देऊया 85. आणि तिथे एक सर्कल ड्रॉ करू ज्याची रेडियस असणार 48. नंतर इथे आपल्याला एक इथे वॉल दिसते आणि इथे एक वॉल दिसते. आपण वॉल काढू. त्यासाठी लाईन कमांड, अशा लाईन इथे मॅच करा. तुम्ही ह्या साईडला दुसऱ्या साईडला काढण्यासाठी तुम्ही मिरर टूल पण यूज करू शकता. तुम्ही हँड ड्रॉइंग केली कोणत्याही वेने करू शकता, नो प्रॉब्लेम. परत फीचर वर जा, एक्सट्रूड बॉस बेस आणि आपण हे करू. तुमच्या मनाने आधी काय पण तुम्ही करू शकता. सो त्या साईडला पाहिजे आपल्याला आणि ज्याची विड्थ आहे 9, ते 9 सिलेक्ट केलं मी. 9 येस करा. तर ही जागा आहे. आता सर्कल, हा सर्कल ड्रॉ करू. स्केच, बॉस एक्सट्रूड, सर्कलवर क्लिक करा, ब्लाइंड. नंतर त्याची विड्थ किती आहे 42. 42 आपण झालं आहे. नंतर इथे गोल दिसतोय, ते गोल आपण क्रिएट करूया ज्याची रेडियस आहे 28. याची रेडियस आहे 20,
सॉरी ज्याची रेडियस आहे 28 आणि एक्सट्रूड कट थ्रू ऑल अशा प्रकारे इथे कट क्रिएट केला आहे. त्यानंतर हा ड्रॉ करूया. त्यासाठी ह्याच्या रेफरन्स हे आपण ड्रॉ करू शकत नाही. त्यासाठी आपल्याला एक रेफरन्स प्लेन घ्यायला लागेल. सो आपण ह्या बेसचे रेफरन्स इथे प्लेन घेणार, ज्याची आपण हाईट डिफाईन करणार 85 + 45 -12 कारण आपण ह्या सेक्शनची हाईट त्यातून मायनस करणार. हे प्लस हे मायनस हे. ओके, सो सॉरी एक प्लेन सिलेक्ट करा. हा नंतर रेफरन्स प्लेन जनरेट झाला आहे ते 85 + 45 -12 इथे पाहू शकता टिक मार्क. प्लेनवर क्रिएट झाला आहे. प्लेनवरती नॉर्मल करा आणि नंतर स्केचवर जावा. एक सेंटर लाईन ड्रॉ करा. सेंटर लाईन ड्रॉ करून इथे रेक्टँगल ड्रॉ करा. रेक्टँगल कसा ड्रॉ करायचा आहे, ज्याचा एंड ज्याचा एंड पॉइंट ह्या एंड पॉइंट पासून किती आहे 6 आहे. इथून तिथपर्यंत आहे 6. असं एक रेक्टँगल ड्रॉ करा. डायमेन्शन 6. एक मिनिट. डायमेन्शन घेऊया 6. इथं टोटल आहे 30. ओके, हे झाला आहे ड्रॉ. फीचरवर जावा, एक्सट्रूड करा. लाईन तर हे पूर्ण आत चाललाय. आपल्याला आतपर्यंत नको आहे, आपल्याला फक्त या सरफेस पर्यंत हवंय. तुम्ही पाहू शकता की फक्त हे सरफेस पर्यंत आहे. सो सरफेस पर्यंत घेण्यासाठी लाईन क्लिक करा. सरफेस सिलेक्ट करा. हा टिक. ओके, we are done with rectangle. Now we will create a hole here. सो इथे होल दिसत आहे. आपण क्रिएट करू, ज्याची रेडियस आहे डायमीटर आहे 12 आणि ज्याचे डिस्टन्स इथून ते इथपर्यंत आहे 15. इथे ड्रॉ करू, सरफेस सिलेक्ट करू. सर्कल इथे डायगोनल ड्रॉ करू किंवा सेंटर लाईन. पिक्चर थ्रू ऑल टिक ड्रॉ केली आहे. आता हा प्लेन हाईड करू. राईट क्लिक ऑन प्लेन and just click on hide. The plane will hide. Good. Now आता आपल्याला इथे आपल्याला स्लॉट दिसत आहे. हा स्लॉट असा हा स्लॉट आपण क्रिएट करू. त्यासाठी ही प्लेन सिलेक्ट करा. एक सेंटर लाईन ड्रॉ करा. नंतर सेंटर रेक्टँगल अप्रॉक्सिमेटली कुठेही घेऊ शकता. त्यासाठी बघतो त्याची डायमेन्शन ठेवतो 3. पिक्चर एक्सट्रूड कट
पाहू शकता इथे हे झालं आहे. त्यानंतर आपण इथे गरीब क्रिएट करणार.